वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असताल. तर आज मी आली आहे गुरुच्या फोटोशूटसाठी. महाशिवरात्री स्पेशल त्याचं मला फोटोशूट करायचं आहे. सो मी त्याला स्टुडिओमध्ये घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला मी गुरु आणि हा आहे आमचा छोटू शंकर. गुरु इकडे बघ, शंकर गाडीवरती बसलाय. शंकर भगवान, गुरु इकडे बघ. आणि तुम्हाला मी सेटअप दाखवते पूर्ण महाशिवरात्रीचा सेटअप. तर हा असा सेटअप लावलाय. आता माहित नाही गुरु कितपत आम्हाला शूट करून देईल, पण मी त्याला घेऊन आली आहे. तर हे असं स्टुडिओ आहे. तर मी माझ्या गुरुचे सगळे शूट या इथे करते. आणि इथे आम्ही शिवजयंतीचं केलं होतं. आणि हे मुलांना घेऊन शूट करणं बिलकुल पण इझी नाही आहे. गुरु खूप त्रास देतो शूट करताना. अरे 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 काय करतोय गुरु? इकडे बघ. काय सांगत होते मी तुम्हाला की मुलांना घेऊन शूट करणं बिलकुल इझी नाही आहे. जेव्हा आम्ही शिवजयंतीचं शूट केलं होतं ना, तर तेव्हा पण गुरुनी खूप त्रास दिला होता. म्हणजे तुम्हाला जे फोटो बघायला मिळाले होते ना रिझल्ट, तर ते फोटो जे आमचे फोटोग्राफर आहेत त्यांनी कसे काढले होते त्यांनाच माहिती. कारण की मला बिलकुल होप्स नव्हते की फोटो चांगले आले असतील. पण फायनल रिझल्ट बघून ॲक्च्युली मी खुश झाले आणि फोटो खूप छान आले होते. तुम्ही विचार करा की फोटोग्राफर किती चांगले असतील आणि किती प्रोफेशनल असतील ते. तर लागले तर मी तुम्हाला थोडेसे क्लिप्स जे आहेत शिवजयंतीचे जे मी केले होते इथे येऊन, तर ते तुम्हाला ॲड करते. आणि मग तुम्हाला समजेल की तो किती रडत होता शूट करताना. शूट वगैरे करणं बिलकुल इझी नाही आहे. सारखं कोण ना कोणतरी मध्ये येते, त्यामुळे मला व्हिडिओ कट करावा लागतोय. तर तुम्हाला मी ते सांगत होते की व्हिडिओ शूट वगैरे करणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि जर मी एवढी मेहनत करते तर प्लीज तुम्ही सगळेजण एक एक लाईक करा व्हिडिओला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण मी दाखवते की म्हणजे जेवढं पॉसिबल होईल. कारण की आता मी एकटीच आहे गुरुबरोबर आणि शूट करायला दुसरं कोणी नाही आहे. तो रडायला लागला तर हँडलही मला करायचं आणि शूटही मला करायचं आहे. तर मला वाटत नाही की मला शूट करता येईल. पण शिवजयंतीचं जे आहे तर ते माझ्याकडे शूट केलेलं आहे. कारण की त्यावेळेस मी कोणाला तरी घेऊन आले होते बरोबर. सो तुम्हाला मी बघते थोड्या वेळात, कारण की ते खूप लोक आहेत आणि मला खूप ऑकवर्ड फील होत आहे बोलताना. गुरु हलू नको. त्याचीच वाट बघत होते मी आता. व्हिडिओ 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 गुरु हे बघ. गुरु ते बघ फोन मध्ये काय आहे. फोन मध्ये शंभो लाव ना प्लीज गुरु. शंभो. अरे गुरु हे बघ शंभो. डॅडीला दाखव कसं दिसतो. आपण व्हिडिओ कॉल करून दाखव.
खाली बस. कसा बसतो दाखव मला. गुरु हात खाली घे. तोंडातला हात काढ. तोंडातला हात काढ. गुरु आला 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 गुरु आला गुरु आला गुरु आला गुरु आला. गुरु इकडे बघ. दुसरा डमरू कुठे गेला? तो द्या माझ्याकडे, मी वाजवतो. त्याने काढलं ओढून. अरे देवा. सो गाईज, आता मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतीये. आता ऑलमोस्ट 8-8:30 वाजलेत आणि मी तुम्हाला तेव्हा भेटती. मी तुम्हाला दुपारी भेटले होते 12-12:30 वाजता आणि त्यानंतर ना डायरेक्ट आत्ता मी व्हिडिओ करायला घेतलाय. कारण की दुपारी शूटवरनं आल्यानंतर खूप मला थकल्यासारखं झालं. कारण की गुरुनी शूट तर काही करून दिलं नाही. मला जेवढे होप्स होते या शूटकडनं की असं शूट करायचं, तसं शूट करायचं, असे रील्स बनवायचे, व्हिडिओज बनवायचे, तसं बिलकुल पण झालं नाही. कारण की त्यांनी खूप त्रास दिलाय. त्यांनी बिलकुल तो विग जो होता तो लावून दिला नाही. आणि शंकराचा लुक त्या विग शिवाय तर अपूर्ण आहे आणि त्यांनी तो विगच मेन लावून दिला नाही. तर ऑलमोस्ट एक 5-6 फोटो त्याचे आले आणि ठीक आहे, मी त्याच्यामध्ये आता खुश आहे. कारण की दुसरा काय ऑप्शनच नव्हता माझ्याकडे. 5-6 फोटोज आलेत फक्त त्याचे आणि त्याच्यामध्ये मी खुश आहे असं मला म्हणावं लागेल. आणि काम काहीच झालेलं नाहीये. आता 8 वाजले तरी पण आता हे माझ्या मागे बघू शकता भांडी अजून लावलेली नाहीये. अर्धी भांडी मी लावली आणि गुरु त्रास द्यायला लागला म्हणून मी परत हॉलमध्ये गेले. सो आता ही भांडी मांडायच्यात. त्यानंतर मी डाळ भाताचा कुकर लावणार आहे. स्वयंपाक अजून काय करायचा तो डिसाईड नाहीये, पण डाळ भात हा लावावाच लागतो कारण की मुलांना खायचा असतो डाळ भात. सो डाळ भाताचा कुकर लावायचा आहे. दुपारी फ्रुट्स मागवले होते ब्लिंकिटवरनं. ते फ्रुट्स हे बघा, हे फ्रूट सुद्धा असेच पडले. तर फ्रूट सगळे ठेवायचे मला फ्रीजमध्ये. पाणी घेतलंय प्यायला. थोडं मस्त थंडगार माठातलं पाणी पिते आणि त्यानंतर ना कामाला लागते. सो थोड्या वेळात आपण भेटूयात. Alexa, play 90s hit songs. Play 1990s music from आता your मस्त phone. थंडगार पाणी पिले आणि Alexa वरती सॉंग्स लावते आणि फटाफट कामाला सुरुवात. तर दुपारी सामानाबरोबर जे दुपारी सामान मागवलं होतं त्याच्यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा मागवली होती. आणि ही जी कोथिंबीर आहे तर ही ऑर्गॅनिक कोथिंबीर आहे आणि अशी छान अशा पॅकिंगमध्ये येते. आणि ह्याचा जो स्मेल आणि जी क्वालिटी आहे ना तर खूप चांगली आहे. आणि ह्याचा स्मेल एकदम आपल्या गावरान कोथिंबीरचा जो स्मेल येतो ना तर तसाच त्याला स्मेल आहे आणि खरंच चांगली आहे. खूप क्लीन करून अशी आपल्याला ही कोथिंबीर मिळते. आणि त्याचबरोबर मी हे दही सुद्धा मागवलं होतं. गुरु 2 मिनिट थांबा. तर हे 1 किलो दही मागवलं होतं. तर ते सुद्धा आता मी डब्यामध्ये काढून ठेवते. दही का मागवलं कारण की आता गरमी चालू आहे. सो ताक वगैरे करून पिण्यासाठी चांगलं आहे. सो मी ऍक्च्युली दही जे ते मी घरीच बनवते पण आता माझ्याकडे तेवढा टाइम नाही आहे की मी ते घरी बनवेल. आणि माझ्याकडे नव्हतं पण मुरवणाला दही सुद्धा नव्हतं माझ्याकडं. सो तो मी आता हे 1 किलो दही बाहेरून मागवले. तर ते पहिले मी आता डब्यामध्ये काढून घेते. आणि त्याचबरोबर हे फ्रुट्स पण मागवले होते. त्याच्यामध्ये पायनॅपल आहे, चिकू आहे, किवी आहे, बनाना आहे. पण ते सगळे कच्चं आहे अजून आणि त्यामुळे त्याला 1 दिवस मी बाहेर ठेवेल आणि नंतर ते कट वगैरे करून पायनॅपल फ्रीजमध्ये नंतर ठेवून देईल. आणि आता मी काय केलंय
फ्रीजमध्ये एवढा पालक शिल्लक होता माझ्याकडे, तो वॉश करून घेतलाय. कांदा चॉप करून घेते, टोमॅटो चॉप करून घेते, ते टोमॅटो पण आहेत. आणि एक साईडला मी ठेवलंय ग्रीन पीस बॉईल करायला. तर ग्रीन पीसच्या भाजीमध्ये आता मी थोडासा पालक पण टाकणार आहे, कारण एवढा वेस्ट होऊन जाईल, म्हणजे एवढाच पालक राहिला आणि तो वेस्ट होऊन जाईल. आणि तो वेस्ट होण्यापेक्षा तर मी त्या भाजीमध्ये ऍड करणार आहे. भाजीचं नाव मला पण माहिती नाहीये मी काय बनवते, पण जे होईल ते होईल. सुकी भाजी बनवणार आहे, कारण की चपाती नाही बनवणार आहे. सकाळी मी चपात्या बनवल्या होत्या, त्यातल्या 2 चपात्या शिल्लक आहेत. सो मयूर आणि मी एक चपाती तीच खाऊन टाकेल आणि डाळ भात तर आहेच बरोबर. सो चपात्या वगैरे तर बनवायच्या नाहीयेत, तर आता ही पटकन भाजी बनवते आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटते. तर आता मी काय केलंय, हा जो वाटाणा मी बॉईल करायला ठेवला होता त्यामध्येच मी हा पालक सुद्धा टाकला आणि तो एक 2 मिनिटासाठी बॉईल केलाय फक्त, आणि तो ह्याच्यामध्ये काढून घेतलाय. एक साईडला कांदा आणि टोमॅटो चॉप करून ठेवलाय, ह्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट सुद्धा थोडीशी घालणार आहे. आणि अशा टाईपची भाजी मी आतापर्यंत कधीच ट्राय नाही केली आहे. जशी होईल म्हणजे थोडे बेसिक मसाले घालून जशी होईल तशी करणार आहे. या रेसिपीला काही नाव पण नाहीये, फक्त माझ्याकडे पालक शिल्लक होता म्हणून तो वाटाण्याच्या भाजीत मी मिक्स करणार आहे. तशी मी नॉर्मल फक्त वाटाण्याची भाजी करणार आहे, असं म्हणायला पण काही हरकत नाही. सो आता फटाफट, आता कढई पण गरम आहे, तर मी छान अशी भाजीला फोडणी देते. त्यामुळे कशी भाजी होईल आणि जशी पण भाजी होईल तुम्हाला मी सांगेलच. खूप थकलेली तुम्हाला दिसत असेल. रात्रीचे 12 वाजलेत आणि अजून मी जागी आहे. जस्ट आत्ता माझी सगळी कामं आवरली. मी अजून फेस वॉश पण केलेलं नाही. आता मला अजून चेंज करायचं आहे, फेस वॉश करायचं आहे. गुरु माहिरा झोपले, मयूर पण जस्ट आत्ता आतमध्ये गेला झोपायला. मी त्याला बोलली मी व्हिडिओचा एंड करते आणि मग मी आतमध्ये येते. सो आता जेवण झालं आहे, जेवतं. आणि भाजी खरंच खूप छान झाली होती. नॉर्मल भाजी होती, फक्त त्यात पालक मिक्स केला होता. असं काय वेगळं काय केलं नव्हतं, पण छान झाली होती भाजी पालक टाकून. आणि काय बरं सांगायचं होतं, हां, आणि जेवताना मस्त कुरडईसुद्धा तळली होती, तर छान लागलं जेवायला. कुरडई वगैरे छान वाटतं कधीतरी खाताना. तर बस असा आजचा दिवस होता माझा. एकदम हेक्टिक दिवस होता. कुठं बाहेर गेलं की खूप थकल्यासारखं होतं आणि तसंच मला झालं आहे. आता उद्या बाहेरच्या टिफिनची पण तयारी मी सगळी करून ठेवली आहे. आता उद्या परत सकाळी लवकर उठायचं आहे. परवा दिवशी तर महाशिवरात्रीची सुट्टी आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मायराचा बर्थडे पण आहे. सो मी बर्थडेचा व्लॉगसुद्धा करणार आहे तिचा. तर स्टे ट्यून. आता उद्याचा दिवस पण माझा धावपळीचा असणार आहे, कारण की उद्या मला मायरासाठी आणखी एक ड्रेस घ्यायचा आहे. म्हणजे ऑलमोस्ट तिच्या बर्थडेची शॉपिंग मी केलेली आहे. मी पुण्याला गेले होते शॉपिंग करायला. तिच्या बर्थडेची शॉपिंग पण तुम्हाला दाखवेल मी, की मी काय काय शॉपिंग केली आणि कुठून शॉपिंग केली ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. खूप सारी शॉपिंग तिच्यासाठी केली आणि गुरुसाठी पण केली आहे. पण तिला आणखी एक ड्रेस घ्यायचा आहे, कारण की तिला बर्थडे तिच्या स्कूलमध्ये तिला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. पण झालं आहे असं की तिच्या बर्थडेच्या दिवशी स्कूलला सुट्टी आहे, त्या दिवशी आहे महाशिवरात्री. सो आम्ही डिसाईड केलं की दुसऱ्या दिवशी आम्ही तिचा स्कूलमध्ये बर्थडे सेलिब्रेट करणार, कारण की तिची खूप इच्छा आहे की तिच्या स्कूल फ्रेंड्सबरोबर किंवा तिला स्कूलमध्ये चॉकलेट्स वाटायचे आहेत आणि तिला स्कूल फ्रेंड्सबरोबर बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सो मग आम्ही डिसाईड केलं की आपण दुसऱ्या दिवशी तुझा बर्थडे सेलिब्रेट करू. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी ट्राय करते आहे आणि करत राहणार रोज रोज व्हिडिओ पोस्ट करायचं. पण तुम्ही स्वतः बघताय की माझी 2-2 मुलं आहेत आणि गुरु लहान आहे आणि त्याला समजायला लागलं तर तो मला खूप त्रास देतो. सो मला जमत नाही आहे व्हिडिओ करायला, पण मी नक्कीच ट्राय करणार आहे आपले व्हिडिओज जे आहेत ते कंटिन्यू करायला. सो स्टे ट्यून. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.